तुम्ही नेहमी जास्त मेहनत करतात, मात्र यश काही मिळत नाही, होय ना? तर मित्रांनो, याचा परिणाम असा आहे, की तुमची मेहनत नाही, तर तुमचे विचार कुठेतरी चुकत आहेत, म्हणून तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही. तर मित्रांनो, नमस्कार. आपण आज पहिल्या दिवशी शिकणार आहोत माइंड शिफ्ट. होय मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन बघितलं. कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत आणि कशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय काय बदल करणं अपेक्षित आहेत, हे आपण इथे शिकणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिणामांचा आपल्याला काय काय चूक होत आहेत, हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे. 99 ते 95% लोक हे त्यांच्या जुन्या विचारांवरतीच चाललेले असतात. म्हणजे पूर्वी ज्यांना जे विचार आज चालत नाहीत, ते तेच घेऊन बसलेले आहेत आणि त्याच विचारावरती ते आजही चालत आहेत. अनेक वेळेस एखादी गोष्ट नवीन करताना तर सुरुवातीला आपला शब्द असतो, मला हे जमणार नाही किंवा मी हे करू शकत नाही. अनेक विद्यार्थी म्हणतात, मी IAS होईल का? होय मित्रांनो. तर असे काही जुनी बिलीफ्स आहेत किंवा मी पैसे कमवू शकतो का? किंवा मला एखादी नोकरी मिळू शकते का? ही जुनी बिलीफ्स आहेत आणि या बिलीफ्सवरती आपण आपलं आयुष्य घालवत असतो. कालही जेच विचार होते, तेही आजच विचार आहेत आणि ह्याच विचारांचे धावपळीमागे आपण कुठेतरी गुरफटलेलो आहोत आणि मग त्याच्या बाहेर कुठे निघता येत नाही आपल्याला. मग याच आयुष्यामध्ये जसं कसं कसत-बसत आपण आयुष्य काढत आहोत आणि ह्या आयुष्यामुळे आपल्याला जगण्याला काही अर्थ नाही आहे. मग हे कुठेतरी बदलणं आपल्याला गरजेचं आहे आणि हे बदलण्यासाठी मित्रांनो आवश्यक आहे आपल्याला माइंड शिफ्टची. मग चला तर बघूयात ही माइंड शिफ्ट कशासाठी आणि कशी तयार करायची. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे काही आपलं आयुष्य आहे ते सगळं आपल्या बिलीफ्सवरती चालतात. म्हणजेच एक विश्वास किंवा निश्चितता किंवा खात्री आपण त्याला म्हणता येईल. म्हणजेच काय, एखादी गोष्ट मी सांगितली का पार्लेजी पुडा हा ₹10 ला मिळतो. ठीक आहे. दुकानात गेलेत, तुम्ही पार्लेजी बिस्किट पुडा मारला. तर मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे का आपण हे बिलीफ्स कुठून फॉर्म करतो? म्हणजेच आपले विचार कुठून मिळवत असतो आपण? आपण लहानपणापासून जन्माला आल्यानंतर घरात आपल्याला ऐकायला मिळतं, तेच आपले विचार बनतात. शाळेमध्ये जे शिकतो आपण तेच आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करतो आणि त्याच विचारांवरती आपलं आयुष्य जगत असतो. मग हेच विचार आपल्याला हेच बिलीफ फॉर्म होताना जे काही ज्ञान मिळवतो, जे काही तथ्य आपल्याला माहीत होतं आणि जी काही वस्तुस्थिती असते, त्या वस्तुस्थितीला सत्य आहे किंवा खोटी आहे, हे आपण जशी आहे तशी ॲक्सेप्ट करत असतो. उदाहरणार्थ, पाणी पिणे चांगले, पाणी पिणे चांगले हे आपण ऐकत असतो. मात्र हेच काही दिवसांनी आपले बिलीफ्स निर्माण होतात आणि मग आपण पण म्हणू शकतो पाणी पिणे चांगलं आहे. त्यानंतर एखादी गोष्ट आहे जी हानिकारक आहे, मात्र ती चांगली आहे असं म्हणणं. उदाहरणार्थ, मी चहा पितो, पण ते चहा पिणं चांगलं आहे. ते आपले बिलीफ्स फॉर्म होतात आणि मग आपणही म्हणू शकतो का ही बिलीफ्स चांगली किंवा वाईट. बिलीफ्स हा चांगलाही नाही आणि वाईटही नाही. म्हणजेच काय, तर जे बिलीफ्स माझ्यासाठी चांगले आहेत, ते तुमच्यासाठी चांगले असतीलच असं नाही किंवा जे बिलीफ्स तुमच्यासाठी चांगले आहेत, ते माझ्यासाठी चांगले असतीलच असं नाही. उदाहरणार्थ, एक व्यक्ती जर काही व्यसन करत असेल, तर तो त्याच्यासाठी चांगला आहे असं तो म्हणतोय. मात्र ते खरंच चांगलं आहे का? नाही. पण मित्रांनो, ते पटवून देण्यासाठी त्याच्याकडे 100 विचार असतील का ही गोष्ट चांगली आहे. म्हणजेच काय झालं, त्याचे बिलीफ्स फॉर्म झाले का ते व्यसन त्याच्यासाठी चांगलं आहे. होय मित्रांनो, मग अशाच पद्धतीने ते धावपळ करत-करत रोज त्याच्या मागेच जीवन व्यतीत करत असतात. मात्र एखादा हुशार विद्यार्थी त्याचे बिलीफ्स आहेत का मी खूप अभ्यास केल्यानंतर मी चांगल्या पदावरती काम करू शकतो आणि चांगले उत्पन्न मिळवू शकतो. तर ही त्याचा बिलीफ आहे. मग हे बिलीफ्स आपलं आयुष्य घडवत असतात. जे काही यश मिळवायचं आहे ते यश आपल्याला हे बिलीफ्स घडवून देतात. मग आपण याच्यावरती कसा ट्रस्ट ठेवणार? म्हणजेच आपण हे बिलीफ्स आपल्याला फॉर्म करायचे आहेत. मग आपल्यासाठी गरज आहे, मी हुशार आहे, मी पाहिजे ती नोकरी मिळवू शकतो. येस, मी एखादं ठरवलेलं गोल, उद्दिष्ट, ध्येय पूर्णच करू शकतो. येस मित्रांनो, मला पैसे कमवायचे, मात्र ते पैशामध्ये स्पेसिफिकपणा आणला, तर उदाहरणार्थ मला ₹1,00,00,000 कमवायचे, तर तुम्ही ₹1,00,00,000 नक्कीच कमवू शकतात. होय मित्रांनो. त्यानंतर मी कष्टाळू आहे,
मी सहजपणे पैसा कमवू शकतो. असे आपले बिलीफ्स आपण फॉर्म केले पाहिजे. मग याच्यासाठी काय गरज आहे? गरज आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं फॉर्मेशन ऑफ न्यू बिलीफ्स. जे काही तुमचे जुने बिलीफ्स आहेत. मी गरीब आहे, मी पैसे कमवू शकत नाही, मला काही समजत नाही, मला काही आठवत नाही, मला मी हे करू शकत नाही, मी एवढं वजन उचलू शकत नाही, मी एवढा अभ्यास करू शकत नाही, माझ्या वाचलेलं लक्षात राहत नाही. ही बिलीफ्स आहेत, ती आपण कुठे शिफ्ट केली पाहिजे आणि या शिफ्ट करण्यासाठी आपल्याला जे काही ओल्ड बिलीफ आहेत, ते पॅटर्न आपल्याला लिहिता आले पाहिजे. मग ते तुम्ही आज तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे बिलीफ्स लिहायचे. लिमिटिंग बिलीफ्स त्याला म्हणतात आणि ते मग आता उदाहरणार्थ एक आपण बघूया. लिमिटिंग बिलीफ आणि न्यू बिलीफ म्हणजे चांगले बिलीफ कसे सांगता येतील, जे हायर बिलीफ असतील ते. तर उदाहरणार्थ एखाद्या गावातील व्यक्ती आहेत आणि ते ए आणि बी ही एक व्यक्ती आहे. तर मित्रांनो, ए व्यक्ती म्हणते शेतीत काहीच उत्पन्न मिळत नाही, कशाला शेती करायची? तर त्याच्याबरोबर जो दुसरा व्यक्ती असतो, तो दुसरा व्यक्ती म्हणतो शेतीमध्ये जर आपण नवीन पद्धतीचा वापर केला तर चांगलं उत्पन्न मिळू शकतो. पण मित्रांनो, त्याच पद्धतीने 2 विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी म्हणतो मी सहज आय-ए-एस होऊ शकतो किंवा मी सहज आय-ए-एस होऊ शकेल. त्याच्याच विरुद्ध दुसरा विद्यार्थी म्हणतो माझ्याकडून शक्य होणार नाही. ही सरळता आहे, तर ते म्हणजेच त्याचे बिलीफ्स. होय मित्रांनो, एखादा म्हणतो मी सहज पैसे कमवतो, दुसरा म्हणतो मी ₹500 सुद्धा कमवू शकत नाही दिवसाला. हे त्याचे बिलीफ्स आहेत. मग तुमच्या आयुष्यात जर या बिलीफ्सवरती डिपेंड करताय, तुमचं आयुष्य जर तुमचे विचार ठरवताय, तर तुम्ही तुमचे विचार कसे बदलाल? होय मित्रांनो, तर त्याला गरज आहे तुम्ही रोज नवीन-नवीन पुस्तकं वाचणे, त्याचबरोबर नवीन-नवीन चांगल्या-चांगल्या गुरूंना, मेंटॉरना आपल्याला हवेचं करणं आणि नवीन काहीतरी शिकणं. होय मित्रांनो, तुम्ही रोज एकूण 60,000 विचार करता. अगदी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत. आणि मग या झोपण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण एकूण 60,000 विचार करत असतो. त्याच्यापैकी 80% विचार हे फक्त रोजचेच असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य सुधारणार कमी, तर मागचं भविष्य भूतकाळातील, त्याचबरोबर वर्तमान काळातील राग, क्रोध, एकमेकांची भांडणं, रुसवणं, फुगणं या सगळ्यामध्ये जातात. तर मग आपण जे 20% आहे त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आणि ते आपलं आयुष्य जसं आहे सर्वोच्च क्रमांकाचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला माइंडसेटची गरज आहे आणि पॉझिटिव्ह विचार आपण दिवसभरामध्ये करणं अपेक्षित मिळवून देतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा ॲक्शन प्लॅन असा आहे मित्रांनो, तर तुम्ही तुमचे लिमिटिंग बिलीफ्स लिहून काढायचे. उदाहरणार्थ मी काय सांगतो, पण तुमचे वेगवेगळे असू शकतात. तुम्ही असे फक्त 3 शोधायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला फक्त 3 गोष्टींवरती ॲक्शन घ्यायची आहे. आज फक्त ॲक्शन घ्या. तर तुम्ही तुमचे लिमिटिंग बिलीफ घ्या. पहिला आहे, मी सकाळी उशिरा उठतो. त्यानंतर मी 100% मिळवू शकत नाही. मी आय-ए-एस होऊ शकत नाही. ही फक्त उदाहरण आहे. तुमचे वेगवेगळे असू शकतात. होय, मी करोडपती होऊ शकत नाही. माझ्या लक्षात राहत नाही. माझे वजन कमी होऊ शकत नाही. मी खूप मेहनत करतो, मात्र माझे वजन जसे आहे तसेच आहे. माझ्या कामात कन्सिस्टन्सी नाही. होय मित्रांनो, किंवा मी ठरवलेली गोष्ट मी पूर्ण करू शकत नाही. हे तुमचे लिमिटिंग बिलीफ आहेत. लिहिले का? व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. थँक तुम्ही लिहिले असेल मी आशा करतो. आणि बघा मित्रांनो, न्यू बिलीफ फॉर्म करताना मी आता आपण जे काही लिहिले त्याच्या विरुद्ध लिहायचे. म्हणजे काय? मी सकाळी उशिरा उठत होतो, तर आता आपल्याला लिहायचं मी रोज सकाळी पहाटे लवकर उठतो. होय, मी 100% गुण मिळवतो. होय, मी आय-एस होणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन आय-एस होत आहे. मी आय-एस झालो आहे किंवा होणार आहे. होणार आहे पेक्षा झालो होतो. त्यानंतर मी सहज करोड रुपये कमवू शकतो. मी वाचलेलं किंवा लिहिलेलं माझ्या सहज लक्षात राहतं आणि ते मला सगळं वेळेवरती आठवतं. मी माझे वजन नियंत्रित ठेवत आहे. मी माझे वजन नियंत्रित ठेवत आहे. माझ्या कामात नेहमी सातत्यता आहे. होय मित्रांनो. त्याचबरोबर मला डिसिप्लिनमध्ये राहण्यास आवडतं. ही अशी नवीन बिलीफ तयार करायची मित्रांनो. आणि याच्यानुसार बघा मित्रांनो, हे काय करायचे याने तुमची काय होतील थॉट्स चेंज होतील, म्हणजे विचार बदलतील आणि या विचारातूनच तुमचे नवीन बिलीफ तयार होतील आणि तुम्हाला एक विश्वास निर्माण होईल. कारण जोपर्यंत तुम्ही तुमची जुनी बिलीफ बदलत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलणार नाही. मित्रांनो, तुमचा सगळ्यात मोठा दुश्मन हा एकच आहे, तो म्हणजे आपलं अंतर्मन. होय मित्रांनो. आणि म्हणजेच काय? तर जर आपण त्याच्यामध्ये चांगले विचार केले ना, तर आपण त्याच विचारांवरती एखादा राजा, यशस्वी व्यक्ती किंवा भरपूर श्रीमंत बिलियनियर्स आपण बनू शकतो, मिलियन्स बनू शकतो, ट्रिलियन्स बनू शकतो. मात्र हेच विचार जर आपले जुने असतील, पुराणे असतील, गरीब असतील, तर आपण गरीब राहू किंवा एखाद्या जेलमध्ये काही असल्यासारखं जीवन जगू. होय मित्रांनो, कसे तरी जीवन जगू आणि आपण काहीच करणार नाही आयुष्यभर. आला दिवस गेला. मात्र इथे आता तुम्हाला गरज आहे तुमच्या माइंडसेटची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमचे विचार बदलले आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता पेरली तुमच्या विचारांमध्ये, तर तुमच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक कृतीला एक तलवारीसारखी धार येईल आणि तुम्ही या आयुष्याच्या युद्धामध्ये नेहमीच यश प्राप्त करा. जे विचार येतात, हे विचारच आपल्याला इतर पुढे घेऊन जाऊ शकतात किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अजून मागे घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याला यशही देऊ शकतात. हेच विचार, दुसरे विचार आपल्याला त्याच्याच विरुद्ध आपल्याला अपयश सुद्धा देऊ शकतात. होय मित्रांनो. आणि हे सगळं होते फक्त आपल्या मनामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह विचारांवरती आणि हे पॉझिटिव्ह विचार आपल्याला एक डिसिप्लिनमध्ये म्हणजे सिस्टममध्ये आपण त्याच्यामध्ये जर ते वापरले तर आपण आपल्या मनाचे मालिक होतो आणि आपल्याला जे पाहिजे विचार पाहिजे ते विचार आपण आपल्या स्वतःसाठी क्रिएट करतो आणि हेच विचार आपल्याला आपलं फ्युचर क्रिएट करून देतात. मन एक शक्ती आहे आणि तुम्ही त्याचा वापर करायला शिकला पाहिजे. होय मित्रांनो. या मनाचं सकाळी उठल्यानंतर बघा, सकाळी उठण्याच्या वेळेवरती आपल्याला एक विचार येतो, झोपून घ्यायचं का उठायचं आणि आपलं तिथूनच आयुष्य सुरुवात होतं. होय मित्रांनो. एकदा तुम्ही जर निवडलं झोपून राहणे, तर तुमच्या आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळू शकणार नाही. मात्र त्याच्याच विरुद्ध जर तुम्ही उठून आणि दुसरा क्रमांक निवडला, उठून आणि काम करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी तुम्ही वेळ दिला, तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. मग हे अशा अनेक गोष्टींसाठी आपले बिलीफ ठरत असतात. मग सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्या आयुष्यामध्ये ह्या बिलीफ्सवरती काम करताना आपल्यामध्ये जर ते नवीन बिलीफ फॉर्म करून त्याच्यामध्ये जर आपण डिसिप्लिन ठेवला, तर आपलं सगळ्यात मोठं यश प्राप्त करणार आहोत. होय मित्रांनो. पण ही यश प्राप्त करताना कधी-कधी आपल्याला एक भीती वाटते आणि ही भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही. होय मित्रांनो. कारण आपण नेहमी कम्फर्ट झोन निवडतो आणि कम्फर्ट झोन आपल्याला आपले हात्यात टाकून आपण एक नको असलेल्या अपयशी आयुष्यामध्ये जगत असतो. मग सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यामध्ये आवश्यक आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन असल्या कारणाने काय होईल, तुमच्या मनावरती पूर्णपणे तुमचा ताबा असेल आणि या ताब्यामुळे तुम्ही पाहिजे ती कृती करू शकता आणि पाहिजे ती तुम्ही मिळवू शकता. होय मित्रांनो. म्हणजे काय, ज्याचं आपल्या मनावरती पूर्ण कंट्रोल असेल, तो या ठिकाणचा राजा असेल आणि त्याला पाहिजे तिथं तो पुढे जाऊ शकतो. होय मित्रांनो. आणि मग हे कधी बदलायचं? आज, आता, याच वेळी. होय, याच ठिकाणी. होय मित्रांनो. लक्षात ठेवा, तुमचे विचार जर एकदम ध्यान केंद्रित करून एकाच विचारावरती तुम्ही जर चालले, तर तुमची ती ताकद आहे. आणि ज्यावेळेस तुमचा मेंदू, तुमचं मन जर एक हत्यार बनेल डिसिप्लिनमध्ये, तर तुमची ताकद अजून वाढेल आणि तुम्हाला पाहिजे ते यश मिळेल. येस, चॉईस इज युअर. निवड ही तुमची आहे मित्रांनो. दिमागाला एक हत्यार म्हणून वापरायचं किंवा एक कैदी म्हणून जगायचं. त्याचबरोबर एक योद्धा म्हणून जगायचं आहे किंवा मालिक म्हणून जगायचं आहे. होय मित्रांनो. त्याचबरोबर एका डिसिप्लिनमध्ये जगायचं आहे किंवा डिसिप्लिनमध्ये जगायचं आहे. कंट्रोलमध्ये घ्यायचे आपल्या मनाला किंवा विदाऊट कंट्रोल जिकडे हवे तिकडे पळायचं आहे मित्रांनो. ही तुमच्या हातात आहे. त्यानंतर हिंमत निर्माण करावी लागेल मित्रांनो. नवीन करण्यासाठी आपण नवीन करण्याचा विचार केलाच नाही, तर लगेच आपल्याला अपयशाचीच भीती वाटते. पण या भीतीच्या मागे आपण किती दिवस लागणार? चला तर आपण आपला विचार बदलूया आणि आपलं आयुष्य बदलूया. होय मित्रांनो. जर तुम्ही चांगले विचार केले तुमच्या मनामध्ये, तर त्याच्यावरती ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला सक्सेस मिळेल आणि थॉट्स क्रिएट युअर ॲक्शन अँड ॲक्शन क्रिएट कंप्लीट युअर ड्रीम्स अँड ॲट युअर सक्सेस. आणि लक्षात ठेवा, तुमचे विचारच तुम्हाला यश प्राप्त करून देतील. चला तर छान, धन्यवाद नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही याच्यामध्ये ज्या ॲक्शन्स घ्यायला सांगितल्या, आजची ॲक्शन काय आहे, तर तुमची ओल्ड बिलीफ लिहून त्याच्या जागी नवीन बिलीफ इन्स्टॉल करणं आणि जुने बिलीफ त्याच्यातून नष्ट करणे. आणि आता जी तुम्ही नवीन बिलीफ लिहिली, हे बिलीफ तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी तुम्ही चिकटवा आणि सकाळी, संध्याकाळी, दुपारी ज्या वेळेस दिसतील त्यावेळेस तुम्ही लिहायला सुरुवात करा. हो मित्रांनो. आणि हे तुमचं नक्कीच आयुष्य बदलू शकतं. हो मित्रांनो. थँक तर आपण उद्या भेटूयात डे नंबर 2 मध्ये. थँक बाय बाय.